या जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता, महाद्वार या नगरीचा तू, महाद्वार या नगरीचा तू, दैवत अमुचा विनायका तू, दैवत अमुचा विनायका तू, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, तू आदिश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन. हे गजानन विनायका, हे गजानन विनायका, हे गजानन विनायका, हे गजानन. हे सुख करता तू दुःख हरता बाप्पा विनायका, हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका, सर्वजनाचे प्रिय दैवत बाप्पा विनायका, महाद्वार या नगरीचा तो राजा विनायका, या विनायका तो राजा. श्री सिद्धिविनायक सोशल संस्था नवीन पनवेल ओदी यांच्या वतीने गौरा गणपती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी संस्थेच्या व शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून बाप्पाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना बाप्पासोबत स्वर्गीय दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाची प्रतिकृती देखील पाहावयास मिळणार आहे. या विमानतळाच्या प्रतिकृतीच्या द्वारे सिद्धिविनायक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक गणेश कडू यांनी नागरिकांना विमानतळ कशा स्वरूपाचे होणार आहे, तसेच तरुणांना कुठल्या प्रकारच्या नोकऱ्या मिळणार आहे याची माहिती देण्यासाठी ही प्रतिकृती स्थापित केल्याचे सांगितले. यावेळी बाप्पाच्या दर्शनासाठी माजी आमदार बाळाराम पाटील, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, माजी नगराध्यक्ष चारुशीला घरत, शेकाप नेते गौरव पोरवाल, प्रतीक भैडा, विनोद साबळे यासकट अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बाप्पाचे मनोभावे आरती करण्यात आली. यावेळी मोदक स्पर्धा व थाली सजावट स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या महिलांना माजी नगराध्यक्ष चारुशीला घरत यांनी पारितोषिक देऊन सन्मानित केले. आपल्या माध्यमातून सुरुवातीला समस्त पनवेल आणि रायगड वासियांना गौऱ्या गणेशाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो. सिद्धिविनायक मंडळ हे गणेशोत्सवाच्या आपल्या एकंदर साऱ्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळं करण्यासाठी सुप्रसिद्ध आहे. विशेषतः स्वच्छता, पर्यावरण, तदनंतर एकंदर जागतिक जे पर्यावरणासंदर्भातले नॉर्म्स आहेत त्या बाबतीत सातत्यानं या मंडळींचा जनजागृतीचा प्रयत्न चालू असतो. आज आपल्यासमोर नव्या मुंबईमध्ये साकारणाऱ्या दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचं मॉड्यूल या मंडळानं केलेलं आहे आणि त्याच्या संदर्भातलं प्रेझेंटेशन आपण बघणार आहोत. एक अतिशय संवेदनशील अशी ही तरुणांची टोळी आहे जे स्वच्छतेच्या बाबतीत, पर्यावरणाच्या बाबतीत एकंदर अतिशय चांगलं काम करण्याचा प्रयत्न सातत्यानं करत असतात. ह्या कार्यक्रमाला आल्यानंतर नेमका पनवेलचा सुपुत्र सोहम क्षीरसागर जो G20च्या एकंदर पर्यावरण विषयक सेक्टरमध्ये काम करतो, एक अतिशय चांगली संधी त्याला मिळालेली आहे. त्याचंही या ठिकाणी समस्त पनवेलवासियांच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो. चर्चेदरम्यान स्थानिक पातळीवर काही काम करायची मनीषा त्यांनी बोलून दाखवलेली आहे. निश्चितपणानं ह्या परिसरामधला सर्वात मोठा MIDC असणाऱ्या तळोजा MIDCच्या TMA आणि CETP सोबत संयुक्त बैठक लावून त्याच्या ज्ञानाचा उपयोग आपल्याला कसा करून घेता येईल आणि ह्या विभागातलं पर्यावरण सुधारण्याच्या दिशेनं कसं पाऊल टाकता येईल हा प्रयत्न भविष्याच्या काळामध्ये आम्ही नक्की करू. आपण बघतोय की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं वर्णन करताना ग्रीनफील्ड विमानतळ म्हणून सातत्यानं केलं जातं, पण या परिसरामध्ये फील्डवर सगळं आहे पण ग्रीन मात्र काहीच नाही आहे अशी परिस्थिती आहे. प्रचंड प्रदूषण या विभागामध्ये केलं जातंय. अपेक्षा आहे या ग्रीनफील्ड विमानतळाच्या ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत त्या पूर्णांशानं राबवल्या जातील आणि
खरोखर जागतिक पातळीवर एक प्रदूषणाच्या रँकमध्ये अतिशय कमी प्रदूषण करणारा विमानतळ म्हणून या विमानतळाचा नावलौकिक होईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. सर्वप्रथम मी माझ्या तमाम रायगडवासियांना नव्हे तर सर्वांनाच मनापासून गौरा गणेशोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देतो. आणि शुभेच्छा देत असतानाच यंदा एक वेगळं आम्हाला बघायला मिळतं आहे की आम्ही नेहमी गाडीने फिरत असतो, परंतु यंदा आम्हाला मोटरसायकलवर आणि स्कूटीवर फिरावं लागलं. एवढा या गणरायाचा गुणगौरव आणि सर्वीकडेच एकदम जल्लोषामध्ये साजरा होताना आपण बघतोय. त्याचाच एक द्योतक उदाहरण म्हणून इथे आपण श्री सिद्धिविनायक सोशल संस्था, ज्याचे सर्व गणेशजी कडू यांच्या अध्यक्षतेखाली हे बरीच वर्ष गेली, अनेक वर्ष हे मंडळ खूप सेवा करते आणि 23वे वर्ष यंदा आपण बघतोय. आणि यंदा इथे स्वर्गीय मी म्हणणार नाही, परंतु दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ हे एकदम साक्षात इथे साकारलेलं आपण बघतोय. आणि खरोखर हे विमानतळ व्हावं आणि या विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव देखील यावं, हीच मी या गणराया चरणी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. सिद्धिविनायक सोशल संस्थेच्या माध्यमातून सर्वप्रथम मी सर्व रायगडवासियांना, पनवेलवासियांना या गौरा गणेशोत्सवाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. त्या देत असताना सिद्धिविनायक सोशल संस्थेचं वर्ष 23वे, या 23व्या वर्षात आम्ही हा जो इंटरनॅशनल एअरपोर्ट, ज्याला नाव आमच्या सगळ्यांचीच इच्छा आहे, मनोमन इच्छा आहे की फक्त आणि फक्त दिबा पाटील साहेबांचंच नाव या आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळावं. आणि त्यानुसारच आम्ही आजच शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ अशा प्रकारचं नाव देऊन हा इथे जो काही प्रतिकृती आम्ही इथे साकारलेली आहे, या प्रतिकृती साकारण्यामागचा आमच्या शेतकरी कामगार पक्षाचा जो काही उद्देश आहे तो एवढाच आहे की येणारी जी ॲव्हिएशन इंडस्ट्री आहे, या ॲव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये माझ्या इथल्या स्थानिक तरुणांना जास्तीत जास्त संध्या कशा उपलब्ध होतील याच्या बाबतीतली माहिती आम्ही या माध्यमातून इथून देणार आहोत. आम्ही ही जी करत असलेली हा जो खटाटोप आहे याच्यामधनं नक्कीच एअरपोर्टच्या बाबतीतली माहिती मिळेलच, आतमध्ये कसं जावं किंवा कसं गेल्यानंतर आत काय करावं याची देखील इथे माहिती मिळेल. कोणत्या प्रकारचं पेट्रोल या एरोप्लेनमध्ये उडण्यासाठी वापरलं जातं, कशा प्रकारे कंट्रोल टॉवर या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवतं, हे करत असताना सायमल्टेनियसली आपल्याकडे पनवेलमध्ये एक मोठं आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार आहे. आणि त्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचा जास्तीत जास्त फायदा नोकरीच्या संदर्भात जो असेल तो माझ्या येथील या माझ्या तरुण पिढीला मिळावा, याच्यासाठी आमचा सगळ्यांचा प्रामाणिक प्रयत्न असतो. आणि त्याच्यामध्ये मग आमचे प्रीतम म्हात्रे असतील, सन्माननीय आदरणीय जयम म्हात्रे साहेब असतील, आमदार बहाराम पाटील असतील, आमदार विवेकानंद पाटील साहेब असतील, यांचे एक नेहमी शिकवण आहे किंवा आमचा एक हातखंडा राहिलेला आहे. शेका पक्षाने कायम एक मागणी केलेली आहे, मग ते ITIs असो किंवा कलेक्टर्स लेवलला असो, आम्ही दरवेळेला मागणी करतोय की आपण आता जो जमाना आलाय तो मल्टी टॅलेंटचा जमाना आलाय. एक व्यक्तीमध्ये सगळ्या प्रकारचं टॅलेंट असायला पाहिजे. म्हणजे एक व्यक्ती केवळ कार्पेंटरच असून जमणार नाही, तर त्याला त्या वेळात इलेक्ट्रिकलचं काम जमलं पाहिजे, प्लंबिंगचं काम देखील जमलं पाहिजे, जेणेकरून मल्टी टॅलेंट असलेल्या माणसाला या एअरपोर्टमध्ये चांगल्या प्रकारची संधी मिळून जॉब मिळेल. त्यामुळे मला असं वाटतं या ॲव्हिएशन इंडस्ट्रीमधनं या इथे मोठ्या प्रमाणात जॉब निर्मिती होणार आहे. आणि आपल्या इथले जे बेरोजगार तरुण आहेत, त्या बेरोजगार तरुणांनी याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा. वार्तांकन ब्युरो रिपोर्ट.